सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या चिकन विक्रीच्या व्यवसायावरून कुरेशी नामक बापलेकांनी रोशन नागपुरे या युवकाच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले। रोशन नागपुरे याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणात हमीद कुरेशी व दानिश कुरेशी यांना पोलिसांनी अटक केली असून या दोघंही बापलेकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी सावली येथील भोई संघटनेने केली आहे। या घटनेमुळे स्थानिक भोई समाज आणि समस्त ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। सदर गुन्हा हा थेट जीवे मारण्याच्या उद्देशाने केल्याने हमीद कुरेशी व दानिश कुरेशी यांच्यावर कठोर कारवाई करून रोशन नागपुरे याला न्याय द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। या मागणीचे निवेदन सावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं आहे। सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे मुख्य रस्त्यावरच रोशन नागपुरेचे चिकन विक्रीचे दुकान आहे। रोशन नागपुरे हा आधी हमीद कुरेशी यांच्या चिकनच्या दुकानात कामाला होता। त्यानंतर रोशन यांनी स्वतःचे चिकनचे दुकान टाकले। रोशनचा स्वभाव चांगला असल्याने त्याच्याकडे ग्राहक वाढू लागले। त्याच रागातून हमीद कुरेशी व त्याचा मुलगा दानिश हमीद कुरेशी हे रोशनला शिवीगाळ करीत होते। दरम्यान दिनांक 18 जूनच्या रात्री 10:30च्या सुमारास रोशन हा आपल्या नातेवाईकांसह गावातील एका पाणठेल्यावर उभा असताना दानिश हमीद कुरेशी यांनी रोशन सोबत वाद घातला। क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणातच हाणामारीत परिवर्तित झाला। दानिश कुरेशी याने रोशनला शिवीगाळ करून मारहाण केली। त्यानंतर घटनास्थळी आलेल्या हमीद कुरेशी यांनी हातातील काठीने रोशनच्या डोक्यावर जोरदार वार केला। या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी जखमी रोशनला तातडीने वाहनातून गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात नेलं। त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले। सध्या रोशनची प्रकृती नाजूक असल्याचे कळते।